एपीएमसी मध्ये एकाच दिवशी आग लागण्याची घटना घडली आहे। या दोन्ही ठिकाणची आग ताबडतोब आटोक्यात आणण्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला अपयश आलंय। सर्वात निंदनीय बाब अशी की नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने नुकताच आपला सुरक्षा सप्ताह सुरू केला आहे। एपीएमसी मधील मर्चंट चेंबर मध्ये असलेल्या ए मार्ट या दुकानात ही आग लागली। या दुकानामध्ये सौंदर्य प्रसाधनं आणि बॉडी स्प्रे असल्यामुळे आग वेगाने पसरली। एपीएमसीच्या जवळच अग्निशमन केंद्र असून देखील घटनास्थळी पोहोचण्यास त्यांना अर्धा तास उशीर लागला आणि आग आटोक्यात आणण्यास त्यांना तब्बल 4 तास झटावं लागलं। घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन विभागाकडे पुरेसा पाण्याचा साठाही नव्हता, त्यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यास त्यांना आणखी पाणीसाठा मागवावा लागला। या आगीचं कारण अजून काय समजून आलेलं नाही आहे। दुपारी 1च्या दरम्यान आम्हाला पोलिसला माहिती मिळाली की असे मर्चंट सेंटर या ठिकाणी आग लागलेली आहे। तर बोरसे मॅडम प्रथम त्यांना माहिती मिळाली, त्या आल्या, त्यांनी मला कळल्यानंतर मी पण आलो आणि ह्या भागातले जे ट्रॅफिकचे कर्मचारी आहेत ते सर्व आले आणि वरच्या बाजूला जे वरच्या माळ्यावर ज्या काच होत्या त्या काच फोडून शिडी वगैरे लावून तिथे जे लोक होते किंवा कामगार होते त्यांना सुरक्षित ठिकाणी आम्ही उतरवलं आणि त्याच्यामुळे जीवितहानी टळलेली आहे। परंतु आगीचं नेमकं कारण काय आहे ते समजलेलं नाही। नुकसानाचा अंदाज अजून लागणार नाही, पण कॉस्मेटिक वगैरे जे सामान होतं अशा प्रकारचं बॉडी स्प्रे वगैरे हे होतं किंवा त्याच्यामुळे जरा गॅस जास्त तयार होता, त्याच्यामुळे ते आगीचं अजून आटोक्यात आलेलं नाही त्याचे प्रयत्न करून सुद्धा। तर तेथेच एमआयडीसी मध्ये अमृतयोग या कंपनीमध्ये आग लागली होती। या कंपनीमध्ये असलेल्या रसायनाने आगीत तेल टाकण्याचं काम केलं। या कंपनीमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि एमआयडीसी क्षेत्रातून अग्निशमन विभागाला पाचारण करावं लागलं। आग काफ़ी बढ़ने पर हमें कॉल दिया गया, इसलिए आग की वजह अभी मत बता नहीं सकते। केमिकल कंपनी थी, अभी इन्वेस्टिगेशन होना बाकी है। बहुत सारे केमिकल्स थे इसमें। कम से कम 12 गाड़ी आई है यहाँ पर। घटनास्थळाला भेट देणारे महापौर सागर नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अपयशावर अगदी तुरळक उत्तरं दिली। 2 जगह एक साथ आग लगने के कारण सारे पहले वो आग लगी तो सारे शायद फायर ब्रिगेड के जो इंजन है वो वहाँ पे भेज दे रहेंगे और यहाँ पे जो पानी आया तो अभी पहले आग कंट्रोल में की थी, फिर वापस वो भड़की और फिर वापस बुझाने का काम यहाँ पे शुरू है। तो टाइम तो मुझे मालूम नहीं, पर मैं इसकी जानकारी बाद में लूँगा आचार संहिता के बाद। और उसमें जो पानी का टैंकर नहीं आया, बाद में पानी खत्म हुआ, उसके से आग और भड़क गई। ये वो टेक्निकल फॉल्ट वहाँ पे सारे बम जाने के कारण हुआ, क्योंकि वहाँ की आग भी बहुत भीषण थी और यहाँ पे भी आग भीषण थी, उसके वजह से वो कमी हो गई। पर अभी आगे चल के आचार संहिता होते ही जो फायर डिपार्टमेंट पे हमला, क्योंकि ऐसी दुर्घटना थोड़े बता के नहीं आती, तो जब भी दुर्घटना हो तो हम उसके लिए प्रिपेयर रहे, ऐसी व्यवस्था हम लोग करेंगे। ब्यूरो रिपोर्ट, NMTV बातमीपत्र।